नमस्कार. जागर पाण्याच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जागर पाण्याचा हा आपण गेले जानेवारीपासून IBN लोकमतवरती एक उपक्रम घेतला होता. सगळे मान्यवर ज्यांची ओळख करून देण्याची काही गरज नाही आहे, कारण अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र, सगळा देश या सगळ्या चेहऱ्यांना जाणतो. आणि महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचं संकट आलेलं आहे ते संकट आपण सगळे जाणता. नुसतं जाणत नाही तर तुम्ही प्रत्येकजण त्याच्यामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत. दिवसभर आपण ही चर्चा करणार आहोत आणि आम्ही ऐकणार आहोत यांच्याकडनं. त्याचं कारण हे आहे की सातत्यानं आपण टेलिव्हिजन चॅनलवरती जे वादविवाद बघत असतो त्याच्यामध्ये ऐकण्याची प्रक्रियासुद्धा कुठेतरी थांबलेली असते. आणि त्या अर्थाने आम्ही हा ऐकण्यासाठीचा एक कार्यक्रम प्रस्तावित केला होता आणि तो आज दिवस आपल्यासमोर आलेला आहे. पाण्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खरं तर द्रष्टे म्हणता येईल, म्हणजे भारत पाटणकर सर असतील, राजेंद्र सिंग असतील आणि अगदी डॉक्टर विकास आमटे असतील, पोपटराव असतील, सगळ्यांनी अक्षरशः द्रष्ट्यासारखी कामं केलेली आहेत. म्हणजे आजचा हा जो महिना ह्या वेळेचा हंगामातला आलेला आहे, पाण्याचा जो आपल्यासमोर भयभीत अवस्था आलेली आहे. म्हणजे एकीकडे विविध विरोधाभास आहेत. शहरामध्ये पाणी एकीकडे तुडुंब आहे, दुसरीकडे गावामध्ये पाणी नाही आहे. एकीकडे एकाच पक्षाची माणसं एकमेकांच्या विरुद्ध झगडतात. उत्तर महाराष्ट्राचे एकाच पक्षाची माणसं मराठवाड्याला पाणी देऊ नका म्हणून म्हणतात आणि त्याच पक्षाची माणसं उत्तर महाराष्ट्राला पाणी कशाला दिलं पाहिजे यासाठी झगडतात. म्हणजे इतक्या विरोधाभासांमध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो अडकलेला आहे आणि एकूण गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये खरं तर आपण उत्तरं शोधायला पाहिजेत आणि त्या उत्तरं शोधण्याचा हा आपला जागर पाण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला वाटतं महेश, आपण ही जी संकल्पना मांडली त्या संकल्पनेची सुरुवात समन्वयी पाणी वाटपाच्या दृष्टिकोनातून झाली होती आणि पहिला परिसंवाद जो आहे तो त्यातनं आपण घेतला होता. काय संकल्पना होती ती? निश्चितच एकूणच पाण्याचा प्रश्न जो आहे, पाणी हे पाण्याचं संस्कृतमधलं नाव आहे जीवन आणि जगण्याशी ज्याचा थेट संबंध असतो. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात ज पासून होताना आपल्याला दिसते. जल असेल, जमीन असेल आणि सगळ्याच जगणं जे असेल, हे सगळं जे जगणं आहे हे पाण्याभोवती आपल्याला आता केंद्रित झालेलं दिसतंय. त्यामुळे आता ज्या पद्धतीने पाण्याविषयी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, तसं बघितलं तर पाण्याचं दुर्भिक्ष्य हा काय आजचा प्रश्न नाही आहे. मानव समाज जसा विकसित होत गेला, वोल्गा ते गंगा हा जो प्रवास राहुल सांकृतयन यांनी मांडलेला आहे तो सगळा प्रवास पाण्याभोवती झालेला आहे. सगळ्या संस्कृती आहेत या पाणी ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी विकसित झालेल्या दिसतात. आपण शेवटी भारतीय लोक जे गंगेच्या खोऱ्यात आलो आणि गंगेच्या खोऱ्यातून संपूर्ण भारतीय संस्कृतीचा विकास आपल्याला झालेला दिसतो. तर त्या सगळ्या नदीला आवाहन करणं जे होतं ते नदीला देवत्वाकडे नेणारी आमची संस्कृती होती. हे देवीतमे, हे नदीतमे, हे सिंधुतमे अंबिके अशी आव्हानं, अशा अनेक ऋचा प्राचीन वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये जो पाण्याचा संघर्ष आता सगळीकडे आपल्याला व्यापून राहिलेला दिसतोय, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट प्रकर्षाने आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आता उन्हाळा आला की पाण्याची चर्चा होणं हे किती दिवस चालणार आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की तहान लागली की विहीर खणायची आणि उन्हाळ्यानंतर पावसाळ्यामध्ये सगळ्या चर्चा विसरून जातात आणि पाणी साठवण्याच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्याविषयीचं जे अज्ञान आहे ते अज्ञान तसंच राहतं. तर ते अज्ञान दूर व्हावं यासाठी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 4 मान्यवरांना आपण इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण सगळे जाणून घेणार आहोत की पाणी जे आहे हे पाणीदार माणसांनी कसं थांबवलं आणि ते आता लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे त्याचीच आपण सगळेजण इथे चर्चा करणार आहोत. मला वाटतं मंदार राजेंद्र सिंहजी यांच्यापासूनच आपण सुरुवात करूया. आणि वेळेची मर्यादा नाही, म्हणजे आपण खरं तर मोकळी चर्चा करूया. तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते मांडाल आणि आपके जो विचार है वो मैं दीजिए. मुझे लगता है कि महाराष्ट्र एक ज़माने में विकास की गति में सबसे ऊपर था. अभी यही महाराष्ट्र पानी के संकट में सबसे ऊपर है, आत्महत्याओं में सबसे ऊपर है. आखिर ये बदलाव क्यों आया? ये थोड़ा चिंता का विषय है. ये थोड़ी चिंता करता है, दुखी करता है मन को. इसमें से समझ में आता है कि हमने जिसे विकास कहा वो सचमुच विकास नहीं था. वो हमारी ऊपरी लेयर को और ज़्यादा चिकना और ज़्यादा गरिष्ठ बनाने वाला विकास था और उसने हमारी धरती को, हमारी धरती के पेट को, सबको बेपानी कर दिया. और उसका परिणाम आज हम देख रहे हैं. आज जो मराठवाड़ा में है, विदर्भ में है, खानदेश में है, किस तरह से खानदेश में 800-900 mm एनुअल रेनफॉल है.
फिर भी संकट है। तो ये जो संकट है, इस संकट में 3 बातें मुझे लगती है। एक तो ये कि महाराष्ट्र सक्षम लोगों का प्रदेश है, वो कर सकते हैं, करने की क्षमता है, करने की दृष्टि है, विद्वता है। लेकिन उस विद्वता में जब अनुशासन नहीं होता तब चीजें बिगड़ जाती हैं। हम ये जानते हैं कि महाराष्ट्र ने इस देश में सबसे अच्छा पानी का काम किया। यदि हम ये कहें कि महाराष्ट्र का सबसे ज्यादा जल संरचनाओं का भंडार कहाँ है, तो 40% लार्ज डैम अकेले महाराष्ट्र में है। तो ऐसा तो नहीं है कि महाराष्ट्र ने काम नहीं किया, काम तो सबसे बड़ा किया। लेकिन सबसे बड़ा काम करने के बावजूद भी हम बेपानी क्यों हो गए? जब इस बात को देखते हैं तो 2 चीजें समझ में आती है कि हमारे कुछ, अब मैं क्या कहूँ, मुझे जरा शब्द लेते हुए संकोच होता है, ऐसा लगता है कि मैं किसी खास की तरफ इशारा कर रहा हूँ, पर फिर भी मुझे कहना पड़ेगा। हमारे राजनेताओं ने ये कदाचित ना सोचा कि भाई इसमें जो हम कर रहे हैं उसमें से हमारा भविष्य खतरे में जाने वाला है। इसलिए जब उनके हाथ में पावर थी तब उन्होंने अपनी पावर को इस तरीके से उपयोग किया कि वो जैसे कर सकते थे वैसे किया। आपको मालूम है 400 mm एनुअल रेनफॉल और कहीं कहीं तो 250 mm एनुअल रेनफॉल। 250 mm रेनफॉल में आप ऐसी फसलें कैसे उगा सकते हैं जो पूरे साल हरी रहे, पूरे साल उसको ट्रांस एवोपरेशन करना पड़े? पूरे साल ट्रांस एवोपरेशन करने वाली फसलें आप 250 mm में किस तरह से उगा सकते हैं? और उसको हमने इतनी प्रतिबद्धता के साथ उगाया, इतना पैसा खर्च किया और उसको हमने एक तरह से अपने डेवलपमेंट का इंडिकेटर बना लिया कि ये हमारा डेवलपमेंट है कि हमने इतना शुगर पैदा की, इतनी शुगर इंडस्ट्री लगा दी वगैरह वगैरह। दोस्तों, मैं किसान का बेटा हूँ और मेरे घर पे भी गन्ना सबसे ज़्यादा, मैं तो गन्ने की जगह ही मेरा बचपना और मेरी तरुणाई गन्ने की जगह रही। बाद में मैं राजस्थान में गया, जब मैं जवान हुआ तब मैं राजस्थान गया। मैं जानता हूँ कि गन्ना ऐसी फसल है जो धरती से पानी को खींचकर अपनी पत्तियों से सबसे ज़्यादा उड़ाता है, एटमॉस्फेयर में एवोपरेशन करता है, ट्रांस एवोपरेशन करता है। जहाँ की मिट्टी ऐसी है कि उसको पानी दिया और वो नीचे रिचार्ज करती है, वहाँ गन्ने का उतना दोष नहीं होता। जैसे मैं दोआबा में ये मान सकता हूँ कि वहाँ की मिट्टी की पोरोसिटी ऐसी है कि आपने उसको यदि इरिगेशन दिया तो वो सारे का सारा पानी नीचे जाता है और ऊपर से जो उसकी पत्तियां हैं उसमें से ट्रांस एवोपरेशन नहीं होता। लेकिन मराठवाड़ा का जो मिट्टी का स्ट्रक्चर है उसमें जो जो पानी आप देते हैं वो पानी नीचे, उसमें हार्ड पैन है और वो पानी नीचे नहीं जाता, वो पानी ऊपर ही आता है और ऊपर ही उड़ जाता है। तो हम जब पानी को केवल एवोपरेट कर रहे हों, ट्रांस एवोपरेट कर रहे हों, तब मुझे लगता है कि हमारे किसानों को सोचना चाहिए कि देखो, एक ज़माना था, चलो जो भी कुछ कर लिया हो गया, अच्छा हुआ बुरा हुआ, अभी इस बहस को छोड़ दें, क्योंकि हम तो पॉलिटिकल बहस वाले आदमी नहीं हैं। लेकिन हमें ऐसा लगता है कि एक स्टेज पर आकर हमें सख्ती से निर्णय लेना चाहिए कि ठीक है भाई, अभी तक अच्छा किया, अभी तक जो कुछ करना था अच्छा हो गया, लेकिन अब अच्छा नहीं है। आज की तारीख में यदि हम ये कहें कि लातूर में क्राइसिस है, तो लातूर की क्राइसिस क्यों है? हमें बहुत साफ से समझ में आती है कि लातूर की क्राइसिस का जो मेन रीजन है वो क्रॉप पैटर्न, रेन पैटर्न के साथ लिंक नहीं है। यदि हम अपने क्रॉप पैटर्न को रेन पैटर्न के साथ लिंक कर दें तो हमें ये क्राइसिस नहीं भुगतनी पड़ती, हमें दूसरों का पानी नहीं लाना पड़ता। तो मैं महाराष्ट्र के सभी अपने किसान दोस्तों को भी और सभी विद्वानों को भी और सभी पानी के मित्रों को ये कहना चाहता हूँ कि महाराष्ट्र को यदि पानीदार बना के रखना है, महाराष्ट्र को यदि आत्महत्याओं से मुक्त करना है, महाराष्ट्र को यदि पलायन से मुक्त करना है, फोर्स्ड माइग्रेशन, गांव से लोगों का उजड़ना बंद करना है, तो इस वक्त महाराष्ट्र का फसल चक्र हमें अपने जलवायु परिवर्तन के कारण जो बदलाव आया है उसको ध्यान में रख के उसके साथ फसलों का चक्र जोड़ना जरूरी है। यदि हमने उसको नहीं जोड़ा तो हमारा भविष्य खतरे में है, हम और ज़्यादा बेपानी होंगे। और उसको जोड़ने में मोटे तौर पे मैं कह सकता हूँ कि यदि गन्ने को रोक कर हम लोग तूर पर चले जाएं, तूर की जड़ें नीचे तक जाती हैं और उस मिट्टी के लिए बहुत अनुकूल हैं। सरसों की जड़ें भी थोड़ी लंबी नीचे तक जाती हैं,
यदि आपका 1-1.5 महीना भी बारिश नहीं आई तो आपका क्रॉप फेल नहीं होगा, क्योंकि उसकी 1.5 फीट नीचे 2 फीट नीचे तक कभी कभी जड़ें जाती हैं, 1 फीट चने की जड़ें जाती हैं। तो जो जड़ें हमें 1-1.25 महीने के गैप को भी सस्टेन कर सकती हैं, वैसी फसलों को लेके आना चाहिए। और यदि हम वैसी फसलों को लेके आए तो जितना हमारा डिस्चार्ज है उस डिस्चार्ज को कंट्रोल करके हम रिचार्ज बढ़ा सकते हैं। बस मुझे इतना ही कहना है कि यदि महाराष्ट्र को पानीदार बना के रखना है तो पानीदार महाराष्ट्र को इस वक्त एक जल सुरक्षा अधिनियम की जरूरत है, एक प्रभावी ग्राउंड वाटर कंट्रोल एक्ट की जरूरत है, जो हमारे सारे पानी को एकदम से मालिक बन जाते हैं एक छोटे से लाइसेंस में। एक कोई भी कंपनी आती है और सारा पानी कितना भी गहरे से खींच लेती है। और तीसरी, वाटर स्केर्सिटी एरिया में हमें वाटर इंटेंसिव क्रॉप और वाटर इंटेंसिव इंडस्ट्री नहीं लगानी चाहिए। बस मैं ये 3 अर्ज आपसे निवेदन कर रहा हूँ। मेरी तो अभी तो इतनी ही अर्ज है। मला वाटतं की पाण्याच्या संदर्भात यांनी ज्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, संपूर्ण राज्याला या सूचनांचा विचार कसा करता येईल, राज्यकर्त्यांचं काम आहे, आपण सगळ्यांनी मिळून त्या सूचना पोहोचवल्या पाहिजेत। पण या बरोबरीनं ज्यावेळेला थोडासा पाण्याचा नियोजनाचा भाग येतो, ज्या वेळेला त्यांनी जेव्हा म्हटलं की 40 मोठे डॅम आपल्याकडे असे आहेत की ज्या डॅममुळे खरं तर पाणी अडलेलं आहे, ते पाणी पोहोचत नाहीये, अशी सुद्धा परिस्थिती आहे। आणि या सगळ्या डॅम्सच्या संदर्भामध्ये ज्यांनी आंदोलनं म्हणून एक पराकोटीचा आंदोलक चेहरा म्हणून आपल्या समोर येतो तो भारत पाटणकरांचा येतो। त्यामुळे मी भारत पाटणकर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा तुमचे पहिले हे विचार मांडावेत या संदर्भात आणि समन्वयी पाणी वाटपाच्या संदर्भात कसं पुढे जाता येईल आपल्याला सगळ्यांना। खरं म्हणजे पाण्याचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष बुद्धांनी पहिल्यांदा पाहिला रोहिणी नदीच्या संघर्षावरती, आणि ते रक्तलांछित झाला म्हणून मग दुःखाचं कारण काय आहे शोधायला ते बाहेर पडले। पण या देशातल्या नव्हे तर जगातले पहिले पाणीतज्ञ महात्मा फुले यांनी जे तत्व मांडलेले शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये 1883 साली, त्याच्या आधारावर जर आपण गेलो तर 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतात की पहिल्यांदा आपण हे जर समन्याय, कशाच्या आधारावर समन्यायाचा आधार काय, तर एक घटनेनं दिलेला हक्क आहे की राईट टू लिव्ह, जिवंत राहण्याचा हक्क, तो पिण्याच्या पाण्याशी युनोनं सुद्धा जोडलेला आहे। आणि दुसरा राईट टू लाईव्हलीहूड म्हणजे जगण्याचा हक्क, जीविकेचा हक्क। तर या दोनचं पाणी, दोन्हीसाठी लागणारं जे पाणी आहे, हे एकदा आपण म्हटलं की एवढं पाणी हे बाजूला काढून ते पुरत असेल आणि वर शिल्लक राहत असेल तर बाकीच्या दृष्टीनं द्यावं। कारण समन्यायीचा पाया काय हा पहिला प्रश्न आहे। तर हा पाया असला पाहिजे की जीविका आणि पिण्याचं पाणी, या 2 गोष्टींना आम्ही किती चितळे आयोगानं त्या बाबतीत मांडणी केलेली आहे। एक असं आहे की 600 घनमीटर हे वर्षाला 5 माणसाच्या कुटुंबाला प्यायला लागतं, आणि 1000 घनमीटर दर माणसे म्हणजे 5 माणसाच्या कुटुंबाला 5000 घनमीटर दिलं नाही तर स्थलांतर होतं। हे जागतिक पातळीवरचा आमच्याही प्रयोगातला अनुभव आहे। तर म्हणजे 5600 घनमीटर, तर एवढं पाणी आहे की नाही, तर महाराष्ट्रातल्या 3-4 नद्या खोऱ्यामध्ये हे पाणी उपलब्ध आहे, कोकणातही आहे। तर हे असताना सुद्धा दुष्काळ, मग समन्यायीचा जर पाया हा जर घेतला तर पाणी आहे, समन्यायीचा पाया हा घेतला नाही तर पाणी नाही। तर हे जर आपण केलं तर हिशेब असा निघतो की हे आपण प्रत्येक गावाला, प्रत्येक कुटुंबाला पाणी ग्रामीण भागामध्ये, अधिक शहरांना पिण्याचं पाणी हे देऊन सुद्धा हे करता येतं। आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशांच्या मध्ये राजेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे की त्या ठिकाणी समजा ठिबकवर ऊस घेतला तर तेवढ्यापुरतं सुद्धा काही पाणी तिथे सुद्धा ऊसाचे कारखाने काही सगळे बंद करावे लागणार नाहीत। पण आपल्याला दुष्काळी भागातले हे साखर कारखाने हे पूर्ण बंद करण्याची भूमिका घ्यावी लागेल, नाहीतर हे ॲश्युरन्स आहे, हा खात्री आहे, ती देता येणार नाही। आणि मग त्याच्या पायावर पुढे जाऊन मग 2-3 प्रश्न समन्यायीचे आहेत। एक प्रश्न कसा आहे की नदीच्या उगमाकडचा आणि खालचा ह्या दोन्हीमध्ये समन्याय, नंतर सामाजिक आर्थिक विभाग महाराष्ट्राचे आहेत, मराठवाडा, विदर्भ, अमुक, याच्यामधला समन्याय आहे, तालुक्यांच्या मधला आणि पर्यावरणीय भौगोलिक क्षेत्र आहेत ह्याच्यामधला समन्याय। तर हा समन्याय जर करायचा असेल तर मग तिथे प्रश्न दुसरा येतो, तो की तुम्ही 500 मिलीमीटर 300 मिलीमीटर अशा तऱ्हेनं रेनफॉल जिथं आहे त्या भागामध्ये केवळ तिथलं पाणी
जरी आपण सगळं अडवलं आणि वापरलं तरीसुद्धा 1,000 घनमीटर दर माणशी होत नाही. पोस्ट मायग्रेशन होणार, म्हणजे लोकांना मुंबई पुण्याला जावं लागणार ओझी उचलायला. तर हे ओझी उचलायला जाणं जर आणि झोपडपट्ट्या वाढायच्या नको असेल तर मग तुम्हाला हे करावं लागेल की त्यांना अतिपावसाच्या प्रदेशातलं धरणाचं पाणी इकडे द्यावं लागेल. मग तिथं जर कोण म्हणायला लागलं की माझ्या ऊसाचं पाणी कमी होतंय तर त्याला ठामपणे विरोध करावा लागेल आणि त्याला म्हणावं लागेल की तू ठिबकवर जाऊन सुद्धा जर कमी पडलं तरीसुद्धा तुम्हाला ते सोसावं लागेल, कारण इथे माणसं जगण्याचा प्रश्न आहे. तेव्हा तिथे समन्यायाचा अर्थ क्रॉपिंग पॅटर्नकडे जातो की हा क्रॉपिंग पॅटर्न हा अमुक एका ठिकाणी असाच पाहिजे आणि अग्रक्रमाचा प्रश्न तयार होतो. अग्रक्रमाच्या मध्ये जर निम्न तेरणा, कांडारवाडी, डोंगरगाव आणि भुसणी ही जी लातूरच्या भोवताची धरणं आहेत यांना पिण्याच्या पाण्याचा अग्रक्रम पहिला आहे, शेतीचा दुसरा आहे आणि तिसरा इंडस्ट्रीचा आहे. हे लक्षात घेता जर ऑक्टोबरमध्ये हे फ्रीज केलं असतं आणि पिण्याचं पाणी एवढं आहे तर शेतीवाल्यानं तुम्हाला एवढंच पाणी मिळणार आहे, त्या बेतानं काय करायचं ते, आणि इंडस्ट्रीला पण सांगितलं असतं तर मग हे झालं नसतं. आता ज्या पद्धतीने आपण पीक बदल पद्धती विषयी बोलतो आहोत, साखर कारखान्यांच्या अस्तित्वाविषयी बोलतो आहोत, परंतु रोखीची पिकं आणि ज्याचा थेट जगण्याशी संबंध आहे अशी पिकं याच्या संदर्भातचा जो मुद्दा आहे याविषयी सातत्याने डॉक्टर बाबा आमटे यांनी जे जनजागरण त्या काळामध्ये केलेलं होतं त्याची पुन्हा एकदा आता मला वाटतं नव्याने आपण सगळ्यांनी आठवण आणि उजळणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बाबा आमटेंनी सातत्याने सांगितलं की तुम्ही लोकांचं जे जगणं आहे, जगणं ज्याच्याशी निगडीत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्यांच्या वेगळ्या गरजा भागवण्याचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा जगण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपण डॉक्टर विकास आमटे यांना त्यासाठी तिथं बोलवलेलं आहे की त्यांनी बाबांचं काम पुढे नेत असताना त्याला नवीन नवीन पैलू पडले, नवे आयाम जोडले आणि त्यातलाच जो महत्त्वाचं त्यांचं जे काम आहे ते आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील यवतमाळ परिसरातील शेतकऱ्यांना नवं आत्मभान देण्याचा प्रयत्न, आणि ते आत्मभान कोणी दिलं तर कुष्ठरुग्ण किंवा अपंग आणि ज्यांच्याकडे कुठलेच रिसोर्सेस नव्हते अशा लोकांनी शेतकऱ्यांना आत्मभान देण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा मराठवाड्यामध्ये ते काम डॉक्टर आमटे परिवाराच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. मी विकास दादा नमस्कार. मला या नवीन कळपामध्ये समूहामध्ये आपण सम्मिलित करून घेतलं. सगळे मान्यवर तज्ज्ञ आहेत, मी काही तज्ज्ञ नाही, पण मी एक साक्षीदार आहे या सगळ्या घटनांचा. जेव्हा आपण समन्यायी वाटप पाण्याचं म्हणतो, माझा जन्म 1947. तुमच्यात आणि माझ्यात थोडासा असा फरक आपण म्हणूया की मी डोळा उघडल्यानंतर बघितलं असेल तर आईवडील किंवा सफाई कामगार किंवा कुष्ठरोगी. बाबा आमटेंनी आपल्या जीवनाची सुरुवात 39-40मध्ये त्यांनी परमेश्वर सफाई कामगारांमध्ये बघितला आणि त्यांनी त्यांची युनियन आपल्या देशात पहिल्यांदा काढली. महात्मा गांधींनी त्यांना भंगियों का बादशाह असं म्हटलं. तो त्यांना अतिशय अभिमानाचा विषय वाटला, कारण मी घाण करतो तो डोक्यावर नेतो पण त्याची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू नये म्हणून परसाकडे म्हणून घराच्या बाहेर ती संडास ठेवायचे. त्यानंतर त्यांना कुष्ठरोगी दिसला आणि त्या कामात ते पडलेत. त्यामुळे वर्षोनवर्ष मी नातेवाईक हा शब्दच कधी बघितलेला नव्हता. सगळ्याचे सगळं कुटुंब, गाववाले हे वाईट टाकायचे. नुसतेच आम्हाला नाही, त्या काळात ती काम करणारी जी मंडळी कोकणात होती किंवा इकडे भडसावळे होते, आप्पासाहेब पटवर्धन होते, बाबा फाटक होते किंवा तिकडे वाळुंजकर होते, जे चामड्याचा व्यवसाय करायचे, ते वाईट टाकायचे. त्यामुळे पाण्याचा अधिकार तेव्हाही त्यांना नव्हता, ऐतिहासिक काळातही नव्हता, आजही तो अधिकार नाही. म्हणून न्याय वाटपाचं जेव्हा आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, त्या डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या कामाचं आम्ही सुरुवात जेव्हा करतो
आणि सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन बाबा आमट्यांवर होतं की ते क्रूर आहे, जुलमी आहे, गरिबांचं रक्त पिणारे आहेत, निम हकीम, कारण ते वकील होते. तर त्यांना तो अधिकार नव्हता कुठल्या कुष्ठरोग्यांना उपचार करण्याचा. म्हणून आम्हा दोघा भावांना डॉक्टर व्हावं लागलं. आणि कालांतराने मी बघतो की माझे कट्टर शत्रू बाबा आमटे होते की तू डॉक्टर आहे, हा पब्लिक ट्रस्ट आहे, तुझं काम कर, तुझं काम करतो. त्यामुळे मला पहिल्यांदा माझे गुरुजी माझ्या मदतीला धावून आलेत, जे अण्णासाहेब शास्त्रबुद्धेंचे सहकारी होते, कोरापूटमध्ये काम करायचे, दिवंगत इंजिनियर KR दाते. त्यांनी मला माझ्या मूलभूत जाणीवा जागृत केल्या. पण त्यापूर्वी मी सांगतो की हा ऐतिहासिक आहे, भावनिक विषय आहे, सामाजिक विषय आहे की आजही कुष्ठरोग्यांना पाणी प्यायला देत नाहीत. पाणी मुबलक असलं तरीही नसलं तरीही. म्हणून माझ्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांपेक्षा तो वेगळा टप्पा आहे. माझा जन्म चांदा जिल्ह्यात झाला तेव्हा 64 मोठ्या नद्या तिथे होत्या. सगळ्या मेजर रिव्हर्स, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, सगळ्या ह्याच्यात. पण वाघ आणि कोकरू, आपण पंचतंत्रातली जी कथा वाचतो की वाघ वरती पाणी पितो, कोकराला खाली पाणी प्यावं लागायचं. किल्लारीमध्ये भूकंपग्रस्तांमध्ये मी काम करीत होतो तेव्हा सुद्धा मला 1.5 महिना प्यायचं पाणी दिलं नाही. पहाटे मी ट्रक काढून सगळ्या ट्रकचे लेबल्स काढलेत आणि दुरून मी पाणी प्यायला आणायचं. हा माझा अनुभव होता. त्यामुळे तो प्रश्न वेगळ्या संदर्भात निगडीत होता. आणि पाणी हे सगळ्यांना लागतं, त्यांनाही पाणी लागतं. आणि तिथे पाण्याचे स्रोत नव्हते. आता बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांकडून विहिरी करायला सुरुवात केली. सुमारे 35 विहिरी आनंदवनामध्ये झाल्यात. पण तो बेसाल्ट असल्यामुळे फक्त प्रायमरी वॉटर टेबल तो असायचा. त्यांचं वाक्य फार ऐतिहासिक होतं. जेव्हा मी कामाला 71 साली ऑफिशियली सुरुवात केली ते म्हणायचे की आय हॅव मोर टीअर्स इन माय आईज दॅन वॉटर इन आवर वेल्स. कारण पाणी नसायचंच त्यामध्ये, कारण नालाही नव्हतं, तिथे काही नव्हतं. त्यामुळे मी हळूहळू प्रयोग करायला सुरुवात केली. प्रयोगामध्ये चुका, नैराश्य, अपघात, ईर्ष्या, स्पर्धा सगळे येतात. मग आज त्या ठिकाणी पाणी का आहे, यात सगळ्यात सरकारचा सहभाग शून्य का असतो? कारण आजही कुष्ठरोग्यांना, आपण आनंदात आलात तिथे हजारो लोक राहतात, तिथे एकच रेशन कार्ड आहे म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? त्यांना आधार कार्डच नाही आहे, कारण त्यांना बोटच नाही आहेत. हे जेव्हा पुलंना कळलं, कारण पुलं नातेवाईक नाही आलेत, वर्गमित्र नाही आलेत, पण 35 वर्षात 28 वेळा पु ल देशपांडे, ज्यावेळेला 2 टायर 3 टायर लाकडी होतं तेव्हा ते यायचं. आणि त्याला एकलव्य विद्यापीठ म्हटलं. एकलव्य ही सिंगल एंटिटी होती, पण एकलव्य विद्यापीठ हा विद्यापीठाचा आणि एका व्यक्तीचा हा वेगळा प्रश्न असतो. आणि आज पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग मी बोलताना माझ्या मित्रांना सांगितलं की बाबा आमटे हे शेतकरी होते. एका शब्दात ते काही संत महात्मा नव्हते. पाणी हा अतिशय महत्त्वाचा जेव्हा मुद्दा असतो, त्यांनी म्हटलं की अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं, अन्न हे आजचं उपनिषद व्हावं. कारण अन्न सगळ्यांना लागतं. मग ते टाटा असोत, बिर्ला असोत, बिलगेट असो, तुम्ही असो, आम्ही असो. ते असं म्हणत नाही की मी आंबे खाईन किंवा मी डॉलर खाईन. सो फूड इज अन इक्वलायझर. आणि 1990 साली त्यांना 7th नोबेल प्राईज मिळालं. तर किती लोकांना कल्पना आहे? कोणालाच कल्पना आहे, कारण मी कधी वर्तमानपत्रात जात नाही. त्याला टेम्पल्टन प्राईज म्हणतात. त्यांना हा धर्माचा कन्सेप्ट टेम्पल्टनना फार कठीण वाटला की मलाही भूक लागते, भूक लागल्यानंतर मी आईकडे जातो, बायकोकडे जातो, हॉटेलला जातो. भूक लागल्यानंतर मी सिद्धिविनायकला जात नाही. पण त्यांनी म्हटलं की ऑक्सफॅमचे 2 वर्ड्स होते की रिझनेबल आणि रॅशनल नीड्स ऑफ लाईफ. बुनियादी गोष्टी आपण करूया. आणि त्याप्रमाणे एक वेळ अशी आली, आनंदवनामध्ये 139 उद्योग होते की मीठ, साखर आणि तेल सोडून ही सगळी माणसं निर्माण करायची. त्याला पाणी हे फार महत्त्वाचं होतं. मी जेव्हा तिथे आलो त्याला प्यायला पाणी नव्हतं, दुष्काळ होता. मग आज आनंदवनामध्ये मुबलकता कुठून आली? हा सगळ्या या कुष्ठरोग्यांनी केलेला प्रचंड प्रयत्न आहे. त्यानंतर 1967 साली बाबांनी सोमनाथ प्रकल्प काढला. तो एक 35 स्क्वेअर किलोमीटर प्रकल्प आहे, तरुणांकरता प्रकल्प आहे. असे हजारो तरुण देशातून वर्षानुवर्षे तिथे येतात. आणि त्या ठिकाणी 28 वॉटर बॉडीज तयार केलेले. त्यानंतर आम्ही थांबलो नाही. 2005-06 मध्ये जेव्हा आम्हाला असं कळलं की शेतकरी आत्महत्या करतायत, माझ्या आईने जगात पहिल्यांदा लग्नाचा अधिकार कुष्ठरोग्यांना दिला.
राईट टू सेक्शुअलिटी, राईट टू कम्पॅनियनशिप. कारण आजही तुम्ही जर आजही त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स नाही, रेशन कार्ड नाही, पण तुम्हाला लग्न झालं असेल तर नुसतं कुष्ठरोग प्रोनाऊन्स केलं की तुम्हाला डायव्हर्स मिळतो. पण 54 साली माझ्या आईने तो लग्नाचा अधिकार जेव्हा दिला, तर त्या परिपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला पाणी सगळ्यात महत्त्वाचं का असतं, कारण घराच्या मागे प्रत्येकाकडे परसबाग आहेत. तेव्हा एक साधं परिमाण आहे, या संस्थेने लाखो लोकांशी डील केलेलं आहे, ज्याला आम्ही 27 लाख लोक म्हणतो. इट कव्हर्स होल स्पेक्ट्रम फ्रॉम क्रॅडल टू कॉफिन. त्यातले 9.5 लाख नुसते कुष्ठरोगी आहेत. आणि माझ्या 28 संस्थांमध्ये तिथे मला एक परिमाण पाहिजे की मला एक कुपोषित माणूस दाखवावा, एक एवढा चॅलेंज मी मारतो. तिथे दुष्काळ का नाही पडला, कारण या लोकांनी प्रचंड मेहनत केलेली आणि वी आर नथिंग शॉर्ट ऑफ क्रिमिनल. त्या लोकांनी काम केलं आणि मी फुकट खातो, दे डू एव्हरीथिंग. त्या सगळ्या लोकांना ऑडिशन मिळावं. मग त्यांना अजूनही पाणी पिण्याचा अधिकार नाही, रेल्वेचा अधिकार नाही, रेल्वेत बसता येत नाही, बचत गट नाही, त्यांना कुठेही काही नाही. मग आज पाण्याची मुबलकता त्या ठिकाणी का आहे आणि एवढ्या दुष्काळामध्ये रेकॉर्ड क्रॉप का झालं. आणि 2005-06 जेव्हा मंदार माझ्याकडे तिथे आला की ते वर्ल्ड कॅपिटल ऑफ सुसाईड होतं, तर बाबा आमटे म्हणाले की ज्या लोकांनी आत्महत्या करायला पाहिजे ती माणसं आत्महत्या करीत नाहीत. अशी 100 माणसं ज्यांना बाबा आमटे ब्रँड अँबॅसेडर म्हणायचे, अशी 100 माणसं घेऊन मी तिथे जातो आणि तिथेही मला प्यायचं पाणी मिळत नव्हतं, कारण इन्कार होता. आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा चमत्कार सुरू केला की पाणी, बिस्लेरी तुम्ही खरेदी करू शकता पण पाणी खरेदी करू शकत नाही, म्हणून पहिल्यांदा तिथे फेकलेल्या लोकांनी फेकलेल्या वस्तूंमधून टायरचे टेकडाऊन केलेत. कोल्हापूर डॅम आपण बघतो, केटी वेअर्स ते लोखंड सगळे लोक, मी यवतमाळच्या आंध्र प्रदेशच्या बॉर्डरला काम करतो, जिथे हायवे रॉबरी आहे. लोखंडी खांब असो, ट्रान्सफॉर्मर असो, सगळेच्या सगळं चोरीला जातं. मग त्यातून मला असं वाटलं की आपण फेकलेल्या टायर्सपासून आपण काही करू शकतो का. जर फेकलेल्या वस्तूंमधून बाबा आमटेंनी दुनिया निर्माण केली की मी चांगला माणूस आहे, महारोग झालं फेकून दिलं. प्लास्टिक अतिशय चांगलं आहे, आपण वापरलं की फेकून दिलं. टायर ट्यूबची आपण किती काळजी घेतो, वापरलं फेकून दिलं. कोळसा किती चांगला असतो, फ्लाय ॲश आपण फेकून देतो. या तऱ्हेने मी भंगारचा ठेकेदार आहे. तेव्हा या सगळ्यात समाजातल्या, सगळ्यात तळागाळातल्या, सगळ्या फेकून दिलेल्या लोकांमध्ये काम करतो. आणि आज त्या मुक्कामावर आम्ही आहोत की वी हॅव समथिंग टू ऑफर, की त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणतो. ब्रँड अँबॅसेडर हा बेंच स्ट्रेंथ आहे, बेंच मार्क्स आहेत, तर त्यांच्यावर ऑडिशन आपण फोकस करावा, हा माझी त्यातली इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ का नाही, रेकॉर्ड क्रॉप का झालं, याचं कोणी डॉक्युमेंटेशन करायला कोणी आलं नाही. पण मंदार त्याच्या लहानपणी तिथे येऊन गेल्यात, मला आनंद. महेशही तिथे येतात, या लोकांनी सगळे हे बघितलेलं आहे. म्हणून पुलं असं म्हणाले की सुंदरमी होणार नाही, सुंदरमी करणार. या कुष्ठरोग्यांनी ज्यांनी कामं करायला नको त्यांनी समाजातल्या इतर घटकांची कामं सुरू केली. आणि आज एक नवीन पर्व तिथे सुरू होत आहे की आज समाजभान अभियान अंतर्गत आष्टी बीडमधले 70 मंडळी त्या ठिकाणी येत आहेत की कुष्ठरोगी काम करणार नाही. लाईव्हलीहूडचं यांनी आत्ता म्हटलं की टोटल लाईव्हलीहूड जर आपण हे करू शकलो तर त्यांना रोजगार आपण देऊ शकतो का. त्या तऱ्हेने आज एक नवीन पर्वाची सुरुवात होते. मान खटाव तालुक्यातले लोक असोत, यवतमाळ जिल्ह्यातले लोक असोत, की लेप्रोसी पेशंट द ट्रेनिंग हॅज बिकम द ट्रेनर. 4-6 महिने ते तिथं राहतील. बाबांचं परत वाक्य होतं की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ सम, मास्टर ऑफ वन नाही, मास्टर ऑफ नन नाही. त्यांनी निर्माण केलेले जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण सगळ्या लोकांनी जर प्रतिज्ञा केली, कारण आम्हाला आजही संस्थेला दुकान नाही आहे, वी हॅव ओनली राईट टू बेग. इकडे कोणी सेंचुरी काढली की लगेच त्याला 10% तुम्ही सदनिका देतात, पण 70 वर्षानंतर आम्हाला अजूनही कुठे दुकान नाही. आणि मी सिनेमा पाहिला नाही, कारण सिनेमा बघून जेव्हा महारोगी आले तेव्हा थिएटर धुवून काढलं. मग ही कुसुमाग्रजांना ही कल्पना भयंकर आवडली की माझा जगातला पहिला प्रयोग आहे, त्याचं नाव स्वरानंद वन, त्यात 200 लोक असतात, कुष्ठरोग्यांनी काढलेला हा प्रयोग आहे. तेव्हा परमपूज्य दलाई लामा तिथे वारंवार येतात, 3-3 दिवस राहतात. त्यांनी या प्रयोगाची सुरुवात केली आणि त्या अन्वये आम्ही गावोगावी जातो, आमचा माल विकतो. त्यामुळे या बचत गटातला आष्टी, मान खटाव तालुक्यातले कुठे असतील यवतमाळ, त्यांनी निर्माण केलेला माल आम्ही खरेदी करू, आम्ही तुम्हाला तो हे करू की तुम्ही तो माल घ्यायला पाहिजे. कारण 90% पु ल देशपांडेंच्या अंगावरचे कपडे आनंदवांचे आहेत. नाना पाटेकर आजही बाबा आमटेंची पुस्तकं, टॉवेल्स
पंचे शाल टाकत नाहीत. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचं तत्व होतं की सत्कारापेक्षा सत्कार्य महत्त्वाचं होतं. श्रीरामपूर पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं की श्रीरामपूरची प्रत्येक व्यक्ती आनंदवनाची वस्तू वापरेल. यापुढे आपण जर असं व्रत घेतलं की हे आमचे नातेवाईक आहेत, त्या संकटात आहेत, आम्ही त्यांनी निर्माण केलेला माल आम्ही अवश्य वापरू. संस्थात्मक आहेत, डॉक्टर पोळ आहेत, मधुकर धस आहेत, यांनी त्यांच्या भागातला माल असं याला रोटीबिटी व्यवहार जर आपण करू शकलो, नुसतं ॲनालिसिस करून क्रिटिक म्हणून काम होणार नाही, आपण काम करूया. म्हणून बाबांनी शब्द वापरला, कदाचित भारत पाटणकरला माहीत असतील की बाबांनी शब्द वापरला, पॉलिलॉग शब्द वापरला होता की मोनोलॉग असतो, डायलॉग असतो. त्यांनी पॉलिलॉग म्हटलं होतं. पहिल्या पॉलिलॉगला KR दातींनी जेव्हा आयोजित केलं होतं, डॉक्टर इंदिरसेन असो, राहुल बारपुते असो, समाजातले सगळे जे घटक आहेत, त्या शत्रूला आपण जर कोंडीत पकडायचं असेल तर कन्सर्टेड एफर्ट बाय द कन्सर्न पीपल फॉर द कॉमन कॉज, सगळ्यांनी मिळून आपण जर हाका घातला तर ते जनावर आपण येऊ शकू. ते तुझं आणि माझं असं करत उपयोग नाही, म्हणून कन्सर्टेड एफर्ट असा आमचा इच्छा आहे, तो आमचा हॉलमार्क आहे. नक्की ज्या पद्धतीनं ते म्हणतात की खरं तर सगळ्यांनी सहयोगाने एकत्र यायला पाहिजे आणि जो प्रश्न आहे तो सहयोगाने सुटणार आहे. कारण प्रत्येकाचं भान वेगळं आहे. प्रत्येकजण जे काम करतोय महाराष्ट्रामध्ये, आता इतक्या कार्यकर्त्यांना आम्ही भेटलो, कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. एकेकाने जो पॅटर्न तयार केला आहे त्या पॅटर्नच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या पॅटर्नपासून प्रेरणा घेतली आहे, नवीन पॅटर्न तयार झाला आहे. अशा वेळेला ह्या सगळ्या अनुभवांचा एकत्रित काही फायदा या सरकारच्या माध्यमातून सुद्धा होईल का, या सरकारमध्ये काम करणारे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून होईल का, हे सगळं आपल्याला बघायला लागेल. एक जे सातत्यानं आता जगभर गाजलेलं गाव जे आहे ते आपलं हिवरे बाजार, आणि पोपटराव आपल्यासोबत आहेत. आणि खरं तर जलसाक्षरता आणि जलसंचय ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नुसतं एक गाव पॅटर्न न राहता महाराष्ट्रभर हा तुमचा पॅटर्न कसा जाईल, देशभर कसा जाईल, याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. खरं म्हणजे आज आपण आजची जी चर्चा आहे ती चर्चा महाराष्ट्र आणि विशेष करून मराठवाड्यात जे सध्या पाण्याचं वादळ आणि रेल्वेने पाणी पुरवणं चालू झालेलं आहे, यावरून संपूर्ण भारताचं लक्ष हे आज महाराष्ट्राकडे आहे. कालचं अधिवेशनातसुद्धा दिल्लीला त्यावरच चर्चा आहे. आणि नेमकी विषय आजच्या चर्चेतला आहे की ऊस आणि ऊसामुळे हे संकट आलं आहे. ही जी चर्चा राज्यामध्ये देशभर सुरू झाली, पण याचा जन्म, कारण पाण्याच्या खाजगीकरणाची सुरुवात कधी झाली आणि त्या शेततळ्यापर्यंत का गेली, आणि पाणी आणि मतपेटी एकत्र आल्यामुळं मग मी तुला पाणी देतो, तू मला मत दे, आणि या गणिताची सुरुवात कधी झाली, 1930 साली ज्यावेळेस नीरा कालवा काढला आणि ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला करारावर जमीन देतो, त्याला पाणी देतो, आणि सासवडमधली मंडळी एकत्र आली आणि पहिला माळ शिरसला त्यांनी माळीनगर शुगरची स्थापना केली. हे पाण्याची पहिल्यांदा कॅश क्रॉपकडे झालेली वाटचाल. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त खरीप हे एकच क्रॉप होता आणि पावसात जे मिळेल ते घ्यायचं आणि उन्हाळ्याची अख्खी सुट्टी जत्रा, यात्रा आणि लग्नामध्ये घालवायची, ही मूळ संकल्पना होती. पण पुढे जाऊन ज्यावेळेस यातून पाणी येतं, मग 1950 साली धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी 50 साली प्रवरा कारखान्याची स्थापना केली आणि 1960 साली महाराष्ट्र झाला. आणि महाराष्ट्र स्थापनेच्या नंतर ज्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक क्रांतीचं धोरण मांडलं, तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये शुगर इंडस्ट्रीनी वेग धरला आणि तो वेग धरत धरत 72 सालचा दुष्काळ पडला. आणि पहिल्यांदा आपल्याला चिंतन करावं लागलं की दुष्काळ आहे, पण 72चा दुष्काळ हा पाण्याचा नव्हता, अन्न आणि रोजगाराचा होता. पण त्यावेळेस पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटपाच कर EGS जन्म त्यावेळेस झाला. आणि स्वर्गीय विलासराव साळुंके साहेबांनी 72 साली जे चिंतन केलं पाणी पंचायतीत की पाण्याचं रेशनिंग केलं पाहिजे, अन्यथा भविष्यात खूप मोठं संकट आहे. आणि यातून 78-79चा शासन निर्णय, त्यामुळे रोजगार हमी योजना आली, रोजगारातून हमी दिली गेली. पण रोजगार हमी योजना फक्त दुष्काळ पडल्यावरच होती. पण दुष्काळी कामामध्ये जे पाझर तलाव आमच्या राज्यात निर्माण झाले, याकडे फक्त जगण्या म्हणून पाहिलं, पाणी साठा म्हणून पाहिलं नाही. आणि रोजगार हमी योजनेतून जे घडलं की कामात पैसा गेला, पण जेही कामं झाली त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत आजही शंका आहे आपल्या सर्वांच्या समोर. आणि आजही जलसंधारणमध्ये फक्त गुणवत्ता आली तरी आज आपण या सगळ्या संकटाला सामोरं जाऊ शकतो. म्हणून 72 नंतर समन्वयी पाणी वाटपात चर्चा झाली. पुढे जाऊन दुष्काळ पडत गेले, वाढत गेले, सातत्य येत गेलं आणि येत असतानाच मग पाणी द्यायचं
आणि त्यावेळेस सुरुवातीला कारखानदारी आणि हे सगळं वाढत असतानाच तिकडली समृद्धी पाहिली की ऊसामुळे किती श्रीमंती आली, शिक्षण आलं, बाकी सगळं आलं. आणि त्यातून न कळत, कारण 82% आपण कोरडवाहू आहे, कोरडवाहू भागामध्ये आपण फळबागाकडे वळलो. मग तासगावमध्ये द्राक्षे आले, सांगोल्यात डाळिंब आलं, जालना मराठवाड्यात मोसंबी आली, संत्रा तर होताच, केळी आली. आणि मग कोरडवाहू भागामध्ये फळबागा वाढल्या आणि ऊस आणि फळबागेची जी श्रीमंती आली ही पाहून आम्ही विहिरी सोडून दिल्या, कारण पाणी आम्हाला कमी पडलं. खरीपाकडून आम्ही रब्बीकडे गेलो आणि रब्बीकडून आम्ही उन्हाळी सिंचनाकडे गेलो. आणि ज्यावेळी उन्हाळीकडे गेलो ही वाटचाल ऊस आणि फळबागांची ही बारमाहीकडे झाली आमची. आणि ज्यावेळेस बारमाहीकडचं क्षेत्र वाढत गेलं त्यावेळेस ग्राउंड वॉटरवर प्रेशर निर्माण झालं आणि मग विहिरीमध्ये पाणी पुरत नाही म्हणून आम्ही इंधन विहिरीचे टेक्नॉलॉजी आली आणि खरी शोकांतिका इथपासून झाली. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी खरं 82% आपण कोरडवाहू आहोत आणि महाराष्ट्राची जिओलॉजी अशी सांगते 81.20 हा बेसॉल्ट आहे आणि बेसॉल्टमध्ये पाणी धारण क्षमता 1.5 ते 6% आहे. आणि मग तिथे आपण नैसर्गिक जे पाणी साठे आहेत ते काढून बाहेर फेकायला लागलो. मला आजही आठवतं 97 सालचं दयानंद कॉलेजमध्ये NSSच्या समोर मी भाषण केलं होतं की लातूर रेल्वेचं काम जोरात चालू आहे, पण विशेष करून लातूर आणि मराठवाड्यातली इंधन विहिरींची खोली जर थांबली नाही तर भविष्य काळात ही रेल्वे फक्त पाणी वाहायचं काम करेल आणि ते कात्रण आजही आमच्याकडे आहे. आणि हाच दुसरा एक मुद्दा मी RR राभा प्रतिष्ठानचा आदर्श सरपंच पुरस्काराच्या वेळेस सांगलीमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की सोन्याने भरलेल्या हंड्यासाठी माणसं संघर्ष करणार, हात लावणार नाही, पण पाण्याने भरलेल्या हंड्यासाठी माणसं माणसाच्या डोक्यात दगड घालतील आयुष्य. आणि म्हणून हा जो प्रवास आपला झाला तो प्रवासाच मागेल त्याला शेततळे, संकल्पना चांगली आहे, पण आपण जसं वाळूचं मायनिंग करतो तसं भूगर्भातल्या पाण्याचं खाजगीकरण करायला लागलो. म्हणजे 25% लोकांच्या हातात जर सगळं पाणी देणार असू तर उर्वरित 75% लोक विरुद्ध 25% हा संघर्ष सुरू होणार. आणि करत असताना जशी रोजगार हमीकडे फक्त मजुरी द्यायचं म्हणून पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये 1505 मोठे वॉटरशेड आहेत आणि जवळजवळ 60,000 मायक्रो वॉटरशेड आहेत. कमांड सोडलं तर आपण 44,000 मायक्रो वॉटरशेड आहेत छोटे. मग याची ट्रीटमेंट करण्यासाठी EGS हा एकमेव सोर्स होता. खरं म्हणजे देवेंद्रजींचं अभिनंदन केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांचं की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे का जे राज्य देशाला जलसंधारण दिशा दिली. कारण DPPचा प्रोग्राम 93 सालची हनुमंतराव कमिटी की ज्यावेळी एक पूर्ण 2 दिवस ते हिवरे बाजारमध्ये होते की आता भारतासाठी गाईडलाईन करताना नेमकी लोकसभा कम्युनिटी कसं केलं पाहिजे. पुन्हा मनरेगाच्या पहिल्या सिटिंगपासून मी त्यामध्ये मला सहभाग घ्यायला मिळाला होता. कारण एक काळी हिवरे बाजारमध्ये आम्हाला एकमेव सोर्स रोजगार हमीचा होता जलसंधारण. पैसे नव्हते बाकी कुठले, फॉरेन फंडिंग नाही, कॉर्पोरेट फंडिंग नाही, NGO फंडिंग नाही. जे करायचं असेल दुष्काळ निवारणाचं काम तर रोजगार हमी. आणि रोजगार हमी म्हणलं का मजूर आहे ठरलेलं आणि नेता तक्रारी व्हायची. आणि त्यातून ते मनरेगा असेल किंवा अलीकडे आलेला IWMP कार्यक्रम असेल या सगळ्या जन्माचा साक्षीदार आहे. म्हणजे त्यामध्ये मला सहभाग होऊन काही मांडायला मिळालं होतं. आणि करत करत इथपर्यंत आलो आणि इथपर्यंत येऊन आता आपण पुन्हा थांबलो. कारण सगळ्या चर्चा पाहिल्या तर आपण फक्त पाणी उपलब्ध करण्याची चर्चा केली पण पाणी वापरण्याची चर्चा अजिबात केली नाही. कारण आज जी चर्चा आहे आम्हाला समुद्राचं पाणी आणायला परवडणार आहे, कारण आमची मतपेटी दुखावली जाणार आहे आणि वर्ल्ड बँकेचे पैसे आहेतच. पण आहे ते पाणी नीटनेटकं वाट बाबा, ते वापर आणि पाणी किती आहे त्या पद्धतीची पीक पद्धती ठेव. ही मात्र कोणी बी भीती घालू शकलं नाही. प्रयोग केला. विलासराव साळुंके साहेब ज्यावेळी RR पाटील साहेबांना आमदार असताना हिवरे बाजारला घेऊन आले, नंतर आबा मंत्री झाल्यावर शपथविधी घेतल्यावर हिवरे बाजारला आले आणि आल्यानंतर विलासराव देशमुख साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. आणि मला आठवतंय 2001ला यशदामध्ये मोठी कॉन्फरन्स झाली होती. सगळे कलेक्टर, CO, आयुक्त, या क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी आणि मला त्या ठिकाणी 10 मिनटं फक्त बोलायला दिले होते की एक कसं केलं. आणि यातून त्यावेळेस पहिलं भूजलाचं व्यवस्थापनावर आधारित पीक पद्धती याचं धोरण ठरवलं गेलं 2001ला. ते धोरण ठरवत असताना विलासरावजींनी जाहीर केलं होतं की यानंतर त्या भूजलाच्या
उपलब्धतेवर पिकाचं नियोजन आम्ही ठरवू. आणि घोषणा झाली आणि कच्चा मसुदा पेपरला गेला आणि सांगलीमध्ये आबांच्या विरुद्ध 8 ते 10 हजार लोकांनी मोर्चा काढला की आता शेतकऱ्यांचे अधिकार जाणार विहीर खोदण्याचे. आणि त्यावेळेस तो प्रसंग आबांनी सांगितला की आदरणीय पवार साहेबांनी आबांना बोलावून घेऊन सांगितलं की आता मतपेटीला हात लागणार असेल थोडा आपण थांबून नंतर पाहू. जर 2001ला आणि ती सूचना कोणाची होती? विलासराव साळुंखे साहेबांची होती की महाराष्ट्राला हे परवडणार नाही, पाण्याचं समन्यायी वाटप, भूमिहीनांना सुद्धा तेवढाच अधिकार असला पाहिजे. हे झालं आणि पुढे जाऊन आता कोणामध्येही धमक राहिली नाही आता. कारण का की एकाच, कारण जोपर्यंत एकमत, काल राज्यसभेत एक चांगला मुद्दा पुढे आला तर शरद पवार साहेबांनी जो मांडला की आता सर्व पक्षी एकमत झालं पाहिजे. या गोष्टी गेल्या 20 वर्षे आम्ही सगळी मंडळी ओरडतोय महाराष्ट्रात. पाण्याचा ताळेबंद आणा, अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासून हे सगळं समाविष्ट करा. कारण आज आम्ही जिवंत आहोत. गेली 2 वर्षे आम्ही दुष्काळात सामोरं जातो, पण लोक ऐकतात. आणि 5वी ते 10वीचे मुलं पर्यावरण, पाणी आणि स्वच्छता हा ताळेबंद हे सगळं शाळेमध्ये करतात. नाही तर माझ्यावर अविश्वास आला असा आत्ता या सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण लोक ऐकायला नाही. त्यांच्या विहिरीत पाणी गेलं ना ते म्हणतात आम्ही आमचं ठरवू आता काय करायचं. त्यांच्या विहिरीत पाणी जाण्याच्या अगोदर त्यांना आपण काय शिस्त लावणार आहोत. म्हणून मी चुकून अपघाताने एकदा पंचायत समिती सदस्य झालो 92-97. आणि माझ्या मतदारसंघात सर्वात मोठं गाव 5000 लोकसंख्या मतदानाचं, त्या गावामध्ये 90% वोटिंग मला झालं आणि मी निवडून आलो. सर्वात छोटं गाव माझं होतं. पण त्या गावाला प्राधान्य द्यायचं, जपायचं. कारण जे गाव मदत करतं, मतदान देतं, तिथं आपण जास्त लक्ष देतो. आणि ते गाव फुलाच्या शेतीमध्ये गाजलेलं, का ज्यांची फुलं रेल्वेनी विमानाने दिल्लीला जायची. आणि सिंचन सगळ्यांनी उन्हाळ्यात वाढलं, पैसे मिळतात म्हणून. आणि त्याचा परिणाम असा झाला की विहिरी कमी पडायला लागल्या, बोरवेलची खोली वाढली. त्यावेळेस 2000 बोरवेल तिथं झाले. आणि त्याचा परिणाम असा आला, उन्हाळ्याची सगळी फुलशेती संपली, का जे मोरांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. आणि तिथे नंतर दूध व्यवसाय 50 ते 60 हजार लिटरवर गेला. पण टँकर सरकारचं आल्याशिवाय दुधामध्ये पाणी टाकता येत नव्हतं, ही परिस्थिती निर्माण झाली. मग हे मी माझ्या गावकऱ्यांना दाखवलं. दुसरी गोष्ट, मी कृषी विभागाने धुमाळवाडी जी आहे फलटणमध्ये, सातारा, सुंदर वॉटर शेड केला होता. तो पाहिला नाबो पाटील साहेब त्यावेळी सचिव होते, मल्ले साहेब डायरेक्टर होते. आणि तो कार्यक्रम आम्ही तिथे पाहिला, गावात गेलो. फळबागा प्रचंड वाढलेल्या, द्राक्ष आणि डाळिंब. पण 2 वर्षामध्ये उन्हाळ्यात अर्ध्या फळबागा तुटून गेल्या. ते जिरेवाडी नावाचं गाव आहे जालन्यामध्ये, जिथे मोसंबीनी प्रचंड क्रांती केली. आणि त्या सरपंचाला आता मध्ये भेटलो काय कारण त्याची सुरुवात मी आणि राजेश टोपे साहेब राज्यमंत्री असताना केली होती आंब्याच्या ग्राफ्टिंगची. आणि ते पाहिलं, तो सरपंच म्हणला माझी 14 एकरापैकी 1 एकर बाग जिवंत आहे, गावातल्या 90% बागा झाल्या तुटल्या. कारण काय की आमच्याकडे पाणी उपलब्ध किती आहे त्याच्या आधारे जे पीक पद्धती करणं गरजेचं आहे ते केलं नाही. त्यांनी केलं, मी करणार. जो हव्यास आहे ना पाण्याचा उपसा करून श्रीमंत होण्याचा, हा हव्यास थांबवणं गरजेचं आहे. आणि तो हव्यास आम्ही थांबवू शकलो. आणि मग आता जे आहे की एक संकल्पना चांगली आहे शेततळ्यांची, पण कुठे शेततळ्यांचा कन्सेप्ट हा सॉईल कॉन्झर्वेशनचा होता, इनलेट आणि आउटलेटचा. ते पाणी शिवारातलं घ्यायचं, विहिरीत घ्यायचं आणि पिकं आपल्याला ठरवायची. पण आम्ही काय केलं, हुशार काही माणसांनी प्लॅस्टिक आणलं. प्लॅस्टिक आणल्यानंतर प्लॅस्टिक कॉन्झर्वेशनकडे गेलो आम्ही. आणि जे पाणी जमिनीच्या खाली सुरक्षित होतं ते पाणी आता आपण बाष्पीभवन करायला लागलो आणि ऊस याला घेऊन झोपायला लागलो. आणि यामध्ये एक दिसलं, वीज वितरण कंपनीचं जे यंत्रणा जी कोलॅप्स झालेली आहे गावातली, हा यातला सर्वात मोठं कारणीभूत आहे. कारण माझ्याकडे पैसे आहेत, एका रात्रीत मी 5 बोर मारतो, 5 आकडे टाकतो, रात्रभर पाणी उपसून शेततळ्यात ठेवतो. याचा परिणाम काय आला की शेततळे आले पण ते प्लॅस्टिककडे गेले. आणि मग आजही महाराष्ट्रात 82% शेतकरी ह्या 5 एकरावर. आता तो छोटा होता, पण छोटे शेतकरी ठेवून राज्यात आजही कुठलंही धोरण नाही. आपण सर्वजण म्हणतो की ठिबक वाचवली पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. ठिबक वापरतो आपण 2 एकर फ्लड इरिगेशन करत होतो, पण ठिबकमुळे आपण 4 एकरवर गेलो ना. म्हणजे आपण पाणी वाचवलं का? पाणी वाचवलं नाही, क्षेत्र वाढवलं. पुन्हा आता आपल्याला गरज आहे क्षेत्र कमी करून उत्पादकता वाढवण्याची. कारण जी चर्चा आहे कदाचित थोडा गैरसमज होईल. कारण आमचं हिवरे बाजारचं यश आहे ऊस घ्यायचा नाही आणि केळी घ्यायचा नाही. कारण ह्या लोकांना फिरून सांगितलं मी. आणि आटमाईकडे ध्यान दिलं आम्ही, भाजीपाला आणि इकडेच. आज 4 पटीने पैसे जास्त मिळवतात.
काहीतरी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण पूर्वी काय होतं, कारखान्याचा झोन ठरलेला होता, त्यावेळी जास्तीचे कारखाने येत नव्हते. आणि नंबर 2, कारखान्यातलं अंतर ठरलेलं होतं. आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती सुरुवातीच्या काळात सर्वात मोठी इकॉनॉमी, हा सगळा बदल हा शुगर इंडस्ट्रीतून आला. पण शुगर इंडस्ट्रीला पुढे जी राजकीय स्थिरता आली आणि याच्यामुळे जी स्पर्धा सुरू झाली की माझ्याकडे कारखाना आला तर माझं राजकारण सुरक्षित राहतं. आणि याचा परिणाम झोनिंग पद्धत उठवली. याच्यानंतर आम्ही अंतर कमी केलं आणि कारखान्यांची संख्या पहा ना, 2009-10ला 111 कारखाने होते, आज 178 वर गेले. ही जी संख्या वाढली, 53 कारखाने आज सुस्थितीत आहे, 29 कारखाने आज आजारी पडले. कारण काय आहेत आपल्या सर्वांना माहिती. आणि मग ही जी कॉम्पिटिशन आहे, कुठेतरी आपल्याला कुटुंब नियोजनासारखं आपल्याला का शुगर इंडस्ट्रीचं फॅमिली प्लॅनिंग आता हा पर्याय आहे. याशिवाय कारण काय आहे, विदर्भात आत्महत्या झाल्या, त्या मराठवाड्यात आल्या आणि मराठवाड्यातून त्या आत्महत्या आता पश्चिम महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही. त्याला कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्र फक्त ऊस आणि ऊसाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग हा दूध व्यवसायाला आहे. का पश्चिम महाराष्ट्र जिवंत आहे फक्त डेअरीमुळं. पण दुर्दैव आहे का आता ते बी वाट पाहतायत की काय असं मला वाटतंय की दूध व्यवसाय एकदम उद्ध्वस्त झाला तर सर्वात वाईट गावाचे गाव आत्महत्या करते पश्चिम महाराष्ट्रात. कारण आज शेतकऱ्याकडून 15 रुपयाने दूध घेतलं जातं आणि ग्राहक घेतोय 50-60 रुपयाला. जी मधली व्यवस्था वाढवली ना आम्ही सगळी, ती मधली व्यवस्था जर कंट्रोल केली नाही तर हा 1 मेचा झेंडावंदन या महाराष्ट्राला वेगळ्या खाईमध्ये घेऊन जाणार ठरणार आहे. कारण आज 72च्या दुष्काळात रोजगार आणि अन्नावर चर्चा केली, पण आता हा मे महिना असा आहे की या मे महिन्यामध्ये आम्हाला आमचं पहिलं धोरण हे क्रॉपिंग पॅटर्नचं ठरावं लागणार आहे. मर्यादित ठेवा, कुठं काय करायचं, कुठं काय उगवायचं. कारण आम्ही हे केलं म्हणून आज बोलता येईल. कारण आमच्याकडे पाऊस पडतो फक्त 1000 हेक्टरवर, आम्हाला कुठल्याही बाहेरच्या गावचं पाणी येत नाही आणि सगळं बेसोट आहे, 200-300 ॲव्हरेज आहे. आणि आम्ही यशस्वी ठरलो लोकांना पटवून देण्यात की बाबा हो एवढंच पाणी आहे आणि एवढंच वापरायचं. त्याला कारण आहे 94 पासून आम्ही जो ताळेबंद ठेवतो तो ताळेबंद घराघरात गेला. आमच्या नवरात्री त्यावर चर्चा होती महिलात. 31 डिसेंबरची ग्रामसभा आमची त्यावर होती. कारण आजही दुर्दैवाने आमचं अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशन आहे 31 मार्च आणि 1 एप्रिल आहे. म्हणजे तुमचे कामाचे दिवस सगळे पैसे येण्याची वाट पाहण्यात जातं, पाऊस पडला का सगळं शांत होऊन बसतात. आता आम्हाला 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हा अर्थसंकल्पीय वर्षी असलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या 82% कोरडवाहू क्षेत्राला दिशा द्यायची असेल तर आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 5च महिने आम्हाला कामाचे आहेत. आणि म्हणून बजेट खूप चांगलं झालं आणि जलयुक्त शिवार खूप चांगलं योजना आहे कारण पहिल्यांदा हे घडलं की जिल्ह्यात ॲव्हरेज 200-300 गाव घेऊन तिथेच कॉन्सन्ट्रेट करायचं. पण जिथे सर्वात जास्त, कारण एकनाथ डवले साहेब जे नाशिक विभागीय आयुक्त आहेत, परवाच्या आपत्कालीन बैठकीत हा मुद्दा मी मुद्दाम मांडला होता. त्यांनी जे पहिलं धोरण घेतलं औरंगाबाद त्या नाशिक डिव्हिजनमध्ये की 65% एरिया ट्रीटमेंट केल्याशिवाय आम्ही ड्रेनेज लाईनमध्ये उतरू देणार नाही. कारण ते सगळे प्रयोग चांगलेच आहेत, कुठलाही प्रयोग असो तो पाणी अडवण्याचा आहे. सर्वांचे मग खानापूरकर साहेब तिथं आहेत, डॉक्टर तिथं बसलेत, सदाभाऊ या ठिकाणी आहेत किंवा पाटील साहेब आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी कोटस्थानी जे आहेत सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करतात. पण एक आहे की मी पाहिलं, कारण यातला सगळ्यात लहान माणूस मी आहे, एक गावचा सरपंच आहे, उशिरा आलेला आहे या प्रक्रियेत. पण एक आहे की गेल्या 30 वर्षे मी पाहिलं की सामाजिक क्षेत्रात पाण्यात काम करणाऱ्या सर्वांचं एकमत कधीच झालं नाही. प्रत्येकाने सांगितलं, मी म्हणतो तेच खरं आहे. माझं म्हणणं आहे की याचा अभ्यास करावा सरकारने, याचं खरोखर टेक्निकली यूज कुठं आहे आणि ते सर्वदूर वापरलं पाहिजे. आपण जागर पाण्याचा हा जो सगळा मांडलेला आहे, हा जागर पाण्याचा हेतूच हा आहे की पाण्यामध्ये काम करणारे सगळे महत्त्वाचे लोक एका व्यासपीठावर यावेत, त्यांनी एकत्रितपणे या समस्येकडे बघावं. कारण आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने एकांडे शिलेदार आपापल्या भागामध्ये काम करतायत, त्यांनी आपापल्या परीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चांगले उपाय सुचवले, ते प्रत्यक्षात आले, त्याची चर्चा झाली. परंतु सगळे जेव्हा एकत्र येतील, यांच्या सगळ्यांच्या विचार मंथनातून जे काही चांगलं बाहेर येणार आहे त्या चांगल्याचा वापर महाराष्ट्र सरकारने जनतेचं प्रतिनिधित्व करणारी व्यवस्था म्हणून त्यांनी केला पाहिजे. आता आपण सगळेजण
पाणी वाचवणे, जलसाक्षरता, जलसंवर्धन, जलसुरक्षा या सगळ्या याच्यावर बोलतो. परंतु आपले जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, म्हणजे जमिनीतला असेल किंवा जमिनीवरचे स्रोत असतील, नदी असेल किंवा भूगर्भातील पाणी असेल, याच्या सुरक्षेसाठी, याच्या संवर्धनासाठी आपण ज्या गोष्टी करायला पाहिजेत. आज आमच्या नद्या, आम्ही भारतीय लोक असे आहोत की देवत्व देऊन मोकळे होतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवतो. नदीला सुद्धा देवी मानली, परंतु तिची अस्वच्छता जगात कोणी केली नसेल एवढी भारतीयांनी केलेली आहे. कायद्याचा जो मुद्दा आला म्हणून मला इथे पुस्ती जोडावीशी वाटते की ज्या पद्धतीने ग्रामसभेला जंगल संरक्षणाचा, जंगल संवर्धनाचा अधिकार दिला, तशा पद्धतीने जर ग्रामसभेला त्यांचे भूजल स्रोत जे आहेत, त्यांच्या गावातलं जे पाणी आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धनाचा जर अधिकार दिला तर कदाचित हा प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सुटू शकतो. डॉक्टर विकास आमटेंना मला त्या संदर्भात विचारायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने झरी जामणी परिसरामध्ये काम सुरू केलं होतं आणि तिथे काम सुरू करण्यापूर्वीची जी स्थिती होती, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने आत्मभान द्यावं या डॉक्टर बाबा आमटे यांच्या आव्हानाने प्रेरित होऊन तुम्ही तिथे गेला होतात. परंतु आता ज्या प्रकारे मराठवाड्यामधली पाण्याची स्थिती दिवसेंदिवस चर्चेत येते, आपल्याकडे अशी स्थिती झालेली आहे की आधी सुद्धा मी म्हणालो की जेव्हा तहान लागते तेव्हा आम्ही विहीर खणायला लागतो आणि ज्या पद्धतीने या सगळ्याचा दूरगामी विचार केला पाहिजे, म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग त्याचं झालं पाहिजे, त्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला मराठवाड्यामध्ये, त्यावेळेला मराठवाड्यातली अनेक मंडळी तिथे बाबा आमटेंनी त्यांना बोलवलं आणि दुष्काळग्रस्त भागातून त्यांनी रोजगार दिला. मला आठवतं, सोमनाथ, माझ्या जीवनाची सुरुवात मी नुकतीच केली होती आणि शेकडो तरुण त्या ठिकाणी राहायचे आणि त्यांना सांगायचं की अर्न अँड लर्न, तुम्ही शेती शिका, काही तुम्हाला जे शिकायचं शिका, बँकेत पैसे टाका, जाताना हा अकाउंट तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जा, त्यातला तो भाग होता. पण त्यापूर्वी थोडी लहानशी घटना एक घडली. 1972 बाबा आमटेंना कळलं की दिवंगत इंदिरा गांधी दंडकारण्यामध्ये 2 महाकाय धरणं निर्माण करत आहेत, इंचमपल्ली आणि भोपालपट्टणम. फार लहानपणी, वयाच्या 14-15 वर्षी ते तिकडे गेलेत आणि त्यांना जेव्हा असं कळलं की धरणं तिकडे होत आहेत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातले 40 लोकांना घेतलं. त्यात कुमार शिराळकर होते, असे मंडळी होती, शिरुभाऊ लिमये किंवा यदुनाथ थत्ते, आणि ते तिथे गेलेत तर दिवसा ढवळ्या गावच्या गाव पळून गेलं. तर त्यांना आश्चर्य वाटलं की गाव का पळालं. ते म्हणाले कपडेवाल्यांना बघून गाव पळालं. त्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानं लोकांना 4 पायवाल्यांची भीती वाटत नाही, 2 पायवाल्यांची भीती वाटते. त्यामुळे आपण बघाल की माझ्या धाकट्या भावाच्या अंगावर सुद्धा कपडे मिनिमम असतील, बाबा आमटेंच्या सुद्धा अंगावर मिनिमम कपडे होते. पण त्यानंतर पुढे ते सर्वे करतात, तिथे त्यांना शेती दिसली नाही की भूमाता आईवर शेती कशी करायची. मग आजही तिथे हा मध्य भारतातला दंडकारण्य जो भाग म्हणतो त्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, उद्या काय माहीत नाही. आजूबाजूला तेलंगणा आहे, पूर्वी ते आंध्र होतं, आधी मध्य प्रदेश होतं, आता ते छत्तीसगड झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी जसे बाबा आमटे तिथून बाहेर पडलेत, कारण मी 10-12 वर्ष त्यांच्याबरोबर तिथे काम करायचं आणि लोकांना मीठच माहीत नव्हतं आणि शेतीच माहीत नव्हती. म्हणून माझे गुरुजी KR दाते त्यांनी तिथे धरण लहानसं करायचं ठरवलं की नरबळी कशाला करता, आपण लहान डॅम करू. पण खूप वेलॉसिटी होती, खूप ते वाहून गेलं ते धरण. माझं धरण अजूनही वाहून नाही गेलं, माझे गुरुजींचं धरण वाहून गेलं, हरकत नाही. पण त्यावेळेला न्याय वाटपाकरता जेव्हा बाबा जगात पहिल्यांदा उठतात की धरणं चांगली की वाईट आपण नंतर ठरवूया, ज्यांच्या अंगावर कपडेच माहीत नाहीत आणि ज्यांना पाण्याचा वापरच माहीत नाहीत. त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा पहिल्यांदा त्यांनी आपल्या विभागामध्ये हा जागर त्यांनी केला की ज्यांना मोवायचा कॉम्पेन्सेशन माहीत नाही, आणि वी टॉक अबाउट मोठी धरणं. त्यामुळे त्यांनी शब्द वापरला की इट्स एथनोसाईड, हा जिनोसाईड ऑफ एथनिक ग्रुप आहे. तो एथनोसाईड शब्द सर्व्हायव्हल इंटरनॅशनल, ऑक्सफॅम अशा इको ग्रुप्सनी जगभर तो प्रसारित केला.
त्यानंतर माझ्या जीवनाची सुरुवात मी आता माझे धाकटे भाऊ तिथे काम करतात, पण तिथे अजूनही ओलीत हा शब्द आजही नाही आहे ना. कमाल हा नुसतंच हे नाही, काही भंडारा गोंदिया जिथे आपण म्हणतो की आतंकवादी मी त्यांना मानायला तयार नाही, की ती आपलीच माणसं आहेत, माझेच आदिवासी बांधव आहेत, पोलिसही आदिवासी आहेत आणि ती पोरंही आमच्या शाळेची आहेत. नक्षलिटी ज्याला म्हणतो त्यांना कुठं काय मावं माहीत आहे की तोही प्रश्न नाही. त्या ठिकाणी माझा भाऊ काम करतो आणि दोघांकडून त्याला भीती आहे, म्हणून बाबा म्हणायचे मी त्याचा मुलगा झाला असतो मला अधिक अभिमान वाटला असता त्या ठिकाणी. पण आज निर्मिती आम्ही दुर्दैवाने करू शकत नाही, कारण तिथे अजूनही लोकांना अननस माहीत नाही, आगळी माहीत नाही, कॅश क्रॉप माहीत नाही, अजूनही माहीत नाही त्या ठिकाणी. आणि त्यांना जे धान्य देण्यात येते ते धान्य परस्पर आदिवासी लोक विकून टाकतात, मंडळ विकून टाकतात. आणि माझ्या जीवनाची सुरुवात ॲज ए सेट की 2006 परत दुसऱ्या आदिम जातीमध्ये करतो. त्यामुळे मला एक अनुभव 2 मध्य भारतातल्या आदिम जातीमध्ये करण्याचा अनुभव आहे की जिथे अजूनही दूध माहीत नाही, चाराच माहीत नाही आणि पाण्यामध्ये प्रचंड फ्लोराईड आहे. तिथे मी चक्की काढली, तुम्हाला सांगतो चक्की बंद पडली, कारण लोकांना पोळपाट लाटणं अजूनही माहीत नाही. 2016 लक्षात घ्या तुम्ही. आणि अरुण कदम माझे सहकारी, त्यांनी तिथे त्यांना गहू कसा लावायचा हे शिकवलं, कारण नुसतं कॉटन एक कॉटनच क्रॉप होतं आणि ते कॉटन इतका सबस्टँडर्ड, कारण ब्रिटिशांनी तिथे कॉटन इंट्रोड्यूस केलं. आणि माझं जो सगळं पॉकेट आहे जिथे मी कार्य आहे ते रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड, आणि एका श्वासात मी म्हणतो पुअरेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड. कारण रिचेस्ट काय की ईस्ट इंडिया कंपनीने वरोडा हे जे स्टेशन होतं ते तिथे त्यांनी सुरू केलेलं होतं. कशाकरता? ईस्ट इंडिया कंपनीने हब तिथे की ग्रीन गोल्ड म्हणजे सागवान, शिसवी, ब्लॅक डायमंड, ब्लॅक गोल्ड भारतातलं नंबर 2चं हे होतं. नंतर त्यांनी ब्लॅक कॉटन सॉईल जो शब्द आपण येतो कॉटन त्यांनी इंट्रोड्यूस केला. टोटली एलियन भागामध्ये लोकांनी कॉटन इंट्रोड्यूस केला. त्यानंतर त्यांनी खाणी सुरू केल्यात, ग्रे गोल्ड म्हणतात, सोन्याच्या खाणी सुरू केल्या. सो ब्रिटिशर्स वेअर फर्स्ट फोररनर्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन दिस प्लॅनेट. तरी आपण त्यांची भलावण करतो, त्यांच्यासारखी केशभूषा करतो, वेशभूषा करतो, त्याला आपण शत्रू मानत नाही. या लोकांनी सगळे उद्ध्वस्त केलं आपण, आणि त्याचा आपण एप करतो, अजूनही ते एप करतो. म्हणून त्याला क्रिटिसाइज न करता आपण काही दुसरं काही करू शकतो का? म्हणून KR दाते सारखा आम्ही तेच म्हणायचं की पॉलिलॉग जो शब्द आहे की माझ्या झेंड्याखाली या तुम्हाला म्हटलेलं नाही, पण मी एक सिनियर इन्स्टिट्यूशन आहे, वर्ल्ड ऑर्डरची इन्स्टिट्यूशन आहे. आणि आपण जर रोटीबेटी व्यवहार असं करू शकलो की हा सगळ्यात शेवटचा माणूस आहे जो दलितातील दलित, पीडितातील पीडित, सगळ्यात शेवटच्या माणसाने हे केलेलं आहे. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी असताना त्यांनी जर अशा पॉझिटिव्ह केलेल्या आहेत, म्हणून त्यांना बाबा आमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणायचे. त्यांना ते सैनिक म्हणायचे की दे हॅव लॉस्ट द बॅटल बट वन द वॉर अगेन्स्ट द डिझीज. सैनिक आहेत ते, आणि ते सगळे आपले नातेवाईक, त्यांचा गुन्हा काही नाही. गुन्हा जर तुम्ही सिद्ध कराल, आज माझ्याकडे 1600 लोक नुसते अंथरुणावर आहेत. आणि या लोकांनी असं जगात कधी झालं नाही की त्यांनी अंधशाळा काढली, अपंग शाळा काढली, कर्णबद्री शाळा काढली, तरुणांकरता प्रोग्राम सुरू केले, जोडो भारत आंदोलन, एन्व्हायरमेंट मुवमेंट त्यांनी सुरू केली. त्यांनी विदर्भात त्यांनी हेमल कसा काढलं. आणखी काय पाहिजे तुम्हाला? इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे प्रपोजल्स मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्यांच्या तुम्हाला असं जे असेल तर तिथे तुम्ही या आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या की हे वॉरियर्स आहेत. म्हणून मी ब्रँड अँबॅसेडर वॉरियर्स हे शब्द फार कठीण आहेत, त्या तुम्ही बेंचमार्क, बेंच स्ट्रेंथ म्हणतो. म्हणजे एकलव्य हा तुम्हाला एंटिटी ॲक्सेप्ट आहे का हा प्रश्न आहे. सरते शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पाण्यासाठी अशी अद्भुत अशी कामं केलेली आहेत त्या सगळ्यांचा आपण सन्मान करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि अर्थातच याचा उद्देश आपण सगळ्यांनी ओळखून घेतला पाहिजे की किती गहिरं असं संकट आहे. डॉक्टर राजेंद्र सिंग असतील, डॉक्टर भारत पाटणकर असतील, पोपटराव पवार असतील, डॉक्टर विकास आमटे असतील, यांच्यासारखी द्रष्टी माणसं आज आपण इथे त्याच कारणासाठी बोलवलेली आहेत. आणि अनेक पाण्याचे जे कार्यकर्ते आहेत, मूलभूत असं काम करणारी माणसं इथे सगळी आलेली आहेत. या सगळ्यांकडनं आपण खरं तर ऐकायचं आहे, बघायचं आहे, शिकायचं आहे. आणि महाराष्ट्राची ही जी दिशा आहे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण बदलायचे. सगळ्यांनी मिळून हा जागर पाण्याचा आपण अशाच पद्धतीनं साजरा करूया. धन्यवाद. नमस्कार.